संदीप देशपांडे यांची मानसिक स्थिती बिघडली आहे का? जैन मुनींना अनवाणी चालताना पायाला उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून रंगवलेल्या पांढऱ्या पट्टीत कसला आलाय धार्मिक दहशतवाद? संदीप देशपांडे मनसेतील संजय राऊत बनून स्वतःच्याच पक्षाचा घात तर करत नाही ना? अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी मी सचिन खानेकर आज सचिन लाईव्हमध्ये चर्चा करणार आहे. मनसेच्या विकृत मानसिकतेच्या दहशतवादाविषयी. मुंबईच्या घाटकोपर विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीत जैन धर्मगुरू आणि साध्वी यांना अनवाणी चालताना त्यांच्या पायाला उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून सोसायटीतील रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या रंगवण्यात आल्या. जर एखादा शांतिप्रिय समाज आपल्या धर्मगुरूंच्या प्रेमापोटी काळजीपोटी पांढरी पट्टी रंगवत असेल तर त्यात गैर काय आहे? जिथं कुणाचे कसलेही शारीरिक किंवा आर्थिक नुकसान नाही की अडथळा नाही, अनवाणी चालणाऱ्या जैन मुनी साध्वींसाठी मानवी आणि धार्मिक संवेदनशीलतेतून केलेली ही एक सोय होती. सोसायटीतील राहणाऱ्या एका रहिवाशाचे म्हणणे होते की त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, पण त्यामध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा कुठेही संबंध येत नाही. कारण आपण जर हिंदू स्थळांमध्ये दर्शनासाठी गेलो तर आपल्याला देखील मंदिराभोवती किंवा मंदिरासमोर अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या रंगवलेल्या दिसतील. कारण मंदिरात दर्शनाला आलेल्या भाविकांना अनवाणी चालताना उन्हामुळे पायाला चटके बसू नयेत अशी यामागची शुद्ध आणि निर्मळ भावना असते. मग जे मंदिरात चालत असेल तर ते सोसायटीत केलं तर त्यात धार्मिक भावना दुखावल्याचा प्रश्न येतोच कुठे? हा वाद वाढवण्यामागे मनसेचा हात असल्याचे सगळीकडे बोलले जात आहे. वाद पेटला आणि जेव्हा काही रहिवाशांनी आक्षेप घेतला की सर्वांची परवानगी न घेता सार्वजनिक व सामायिक जागेत धार्मिक कारणासाठी पट्टी काढली गेली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मनसेला चमकण्याची संधी मिळाली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याला सांस्कृतिक दहशतवाद असे म्हणून मराठी अस्मितेच्या आपल्या बोथटलेल्या मुद्द्याला पुन्हा धार लावायला सुरुवात केली. अहो, पण जैन समाज आणि मराठी समाज यांची उपासना पद्धती पाहिली तर हिंदू धर्माच्या पायावरच आधारलेले आहे. फरक एवढाच आहे की जैन लोक कडक नियम आणि व्रत पद्धतीचा वापर करतात. बाकी मराठी माणूस ज्या देवी देवतांची उपासना करतो त्याच देवी देवतांची उपासना व भक्ती जैन लोक देखील करतात. त्यामुळे सांस्कृतिक दहशतवाद आणि धार्मिक भावना दुखावणे अशा प्रकारचे निरर्थक तर्क लावून दोन सुज्ञ समाजामध्ये निरर्थक तेढ निर्माण करण्याचे काम मनसेचे संदीप देशपांडे करत आहेत. यात त्यांनी त्यांच्या पक्षप्रमुखांची परवानगी नक्कीच घेतली असेल, यात कसली शंका नाही. स्वतःच्या पक्षाला राजकीय फायदा व्हावा आणि मराठी माणसांची मते मिळावी यासाठी दोन समाजामध्ये भांडणं लावणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न मराठी माणसाने या मानसिकता बिघडलेल्या नेत्यांना ठणकावून विचारला पाहिजे. मराठी समाज आणि जैन समाज महाराष्ट्रात गुन्ह्या गोविंदाने नांदत असलेला या समाजकंटकांना पाहवत नसावं असं कुठंतरी वाटतंय. याचं दुसरं आणि प्रभावी कारण म्हणजे जैन मुनी हे आपल्या प्रवचनातून सतत मोदी आणि भाजपची स्तुती करत असतात आणि साहजिकच विरोधी पक्ष म्हणून यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्याशिवाय राहत नसतील. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे ते ढवळाढवळ करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न हे आत्तापर्यंत करत आलेत आणि पुढेही करत राहणार. सध्या मनसेचं अस्तित्व संपुष्टात येत चाललं आहे. अशावेळी साधू संतांचे आशीर्वाद घेणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे, परंतु ते त्यांच्या विपरीत करत आहेत. जैन लोकांच्या पांढरी पट्टी रंगवण्याच्या कृतीला जर मनसेने सकारात्मकतेने भावनिक संवेदनांच्या आणि गुरुभक्तीच्या दृष्टीने जर पाहिले असते तर आज जैन मुनींच्या आशीर्वादाने मनसेचं थोडंफार का होईना भलं झालं असतं. संजय राऊत यांनी ज्याप्रमाणे आपल्या वाचाळ बोलण्याने आणि नको त्या राजकीय स्टंटबाजीने शिवसेना पक्षाची दुर्दशा करून ठेवली आहे, त्याच दिशेनं संदीप देशपांडे हेही मनसेला घेऊन चालल्याचं चित्र दिसत आहे. जे धर्म खऱ्या अर्थाने सांस्कृतिक दहशतवाद आणि धार्मिक भावना दुखावण्याचं काम करतात तिथं हे लोक मूग गिळून गप्प बसतात. मित्रांनो, कोणत्याही समाजाचा, धर्माचा किंवा पंथाचा विचार करताना सर्वप्रथम आपण माणुसकीचा विचार केला पाहिजे. एखादी कृती जर कोणाचेही नुकसान करत नसेल, कोणाच्या अधिकारांवर गदा आणत नसेल आणि केवळ मानवतेच्या भावनेतून केली जात असेल तर त्याकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही. आज महाराष्ट्राला समाजात सलोखा, बंधुभाव आणि विकासाची गरज आहे. जैन समाज असो, मराठी समाज असो किंवा इतर कोणताही समाज असो, सर्वांनी एकमेकांचा आदर करून एकत्र राहणे हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे.
राजकीय फायद्यासाठी लोकांच्या भावना भडकवणे, समाजामध्ये भिंती उभ्या करणे आणि छोट्या छोट्या मुद्द्यावरून वाद निर्माण करणे यामुळे कोणाचाही फायदा होत नाही, उलट समाजाचे नुकसान होते आणि सामान्य माणूसच त्याची किंमत चुकवत असतो. त्यामुळे आपण सर्वांनी अफवा, द्वेष आणि भडकाऊ राजकारणापासून दूर राहून विवेकाने विचार करणे गरजेचे आहे. आपली भूमिका कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात नसून सत्याच्या बाजूने असली पाहिजे. व्हिडिओबद्दल तुमचे काही मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच परखड व तथ्य आधारित विश्लेषणासाठी सच इन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.